साऱ्यानो आपल्या बापाचा रस्ता समजतं का माझ्या घरासमोर गाड्या उभ्या त्याला बाजूला बाजूला आता मी तुझ्यावर कधीच अत्याचार होऊ देणार नाही अरे काही बोलले काही बोलले दोन सारा दीड जमिनीचा मेडिकल अरे भर रस्त्यामध्ये मला पैसे विचारतोय अरे माझी बेइज्जत करतोय तो अरे दारू प्यायला पैसा येतो आणि औषधीचे द्यायला पैसा येत नाही म्हणून तो मला सांगतोय तो एवढे अरे त्या साऱ्या मेडिकल वाल्याकडून का घेतली होतीस तू माझ्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या तो तर म्हणत होता की तुझ्या पोरीच्या पोटात दुखत आहे त्या औषधाची उदाहरण आणि तू माझ्याशी खोटं बोलतोस तुला कितीदा सांगितलं मरते हे एवढं मरू दे पण त्या औषधासाठी 1 रुपया खर्च तुला कितीदा सांगितलं मग काय घेतलीस मला काय घेतलीस बाबा तुम्हाला जे शिक्षण द्यायचे ना तुम्ही मला द्या पण आईला मारू नका बाबा बरे तुझे गाण्याची लेख बघ अरे थोडस काय तुला हात लावला तर तिचा कर्ज दटून आलेला आहे पण याला जर कारणीभूत असेल तर ही प्रश्न पायाची औषधी औषधी घेतली नसती तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती समजून सांगेल गे तुला कोण समजून सांगेल हे जिंदू अगं जोपर्यंत ही अवदशा या घरामध्ये जिवंत आहे ना तोपर्यंत या घरामध्ये कोणीच सुखी राहू शकत नाही कोणीच सुखी राहू पण वंश मात्र कधी होऊ शकणार नाही कारण मुलगी म्हणजे हे परक्याचं दड आहे ना माझं नाव होऊ शकत ना बापाचा आधार त्यातल्या त्यात अरे मुलगा म्हणजे गुलवे बघ वंशाचा दिवा बापाचं नाव आणि म्हातारपणाचा एक आधार असा तो माझ्या आयुष्याला लागलेला गाल सोडवणारा मला मुलगा हवा आहे मुलगा आणि आज बाबा वैरावळातला भाकीत केलाय मुलगा होण्याचं हा हे शिंदू करू नको अगं आपला बाबा वैरावळात आहे ना अगं तो आपल्या पाठीशी आहे तुझ्या जीवाला काही एवढं नाही काही एवढं नाही आपल्याला मुलगा हवा यानंतर तू नाही मुलाला आणि नाही मुलीला जन्म देणार म्हणजे एवढे मग तू मला विरोध करतात आईला छोट्याच्या विरोधात मी पोलीस स्टेशन जाणार तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला जाणार माझ्या विरोधात तू पोलीस माझ्या आयुष्याला सांगली केलंय तू
पेटवून टाकेल तू खूप वेळा पेटवून टाकेल बोगा बोगा कर बोगा बोगा